नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जालिंदर कुटे आपणा सर्वांचे इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालय JSPM वाघोली कॅम्पस तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय आहे जो की MHCET 2021चे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही परीक्षा DTE कंडक्ट करते। याच्यामार्फत तुम्ही अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याची CET देऊ शकता। सदर एक्झामच्या थ्रू तुम्ही फक्त अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता। सदर परीक्षेसाठी खालील काही वेळापत्रक दिलेले आहे। त्यामध्ये ऑनलाईन अर्जाची नोंदणी आणि निश्चिती करणे 8 जून ते 7 जुलै 2021च्या रात्री 11:59 पर्यंत आहे। त्यानंतर कोणी विद्यार्थ्याचा जर फॉर्म भरायचा राहिला असेल तर त्यासाठी 8 जुलै ते 15 जुलै 2021 रात्री 11:59 पर्यंत विलंब शुल्कासह अर्जाची नोंदणी करता येईल। सदर परीक्षेचे सर्व जे माहिती आहे, वेळापत्रक आहे, ते त्याचं जे काही संकेतस्थळ आहे त्यावर उपलब्ध असणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता की इथे संकेतस्थळ दिलेलं आहे आणि त्या संकेतस्थळाला तुम्ही विजिट करू शकता आणि सर्व माहिती मिळवू शकता। माहिती पुस्तिकासुद्धा अवेलेबल झालेली आहे। आता आपण पाहूया फॉर्म कसा भरायचा ते। तर तुम्ही गुगलच्या थ्रू MHCET 2021 ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून सर्च मारा। तुम्हाला ही पहिलीच वेबसाईट दिसेल, ती mahaCET.org। तुम्ही त्या इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जाशाल पुढच्यामध्ये तुम्हाला ही जी काही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची जी काही वेबसाईट आहे cetcell.mahaCET.org दिसेल। तिथे तुम्हाला इथे पहिलाच जो काही स्टेटस नोटिफिकेशनमध्ये जो आहे, स्टेटस डिस्क्रिप्शन आणि फाईलमध्ये इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण हा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ फार्मसी, ॲग्रिकल्चर कोर्ससाठी तुम्ही इथे MHCET 2021चं रजिस्ट्रेशन करू शकता असं दिलेलं आहे। तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजला जाशाल। त्याच्यामध्ये ही जी वेबसाईट आहे MHCET2021.mahaCET.org ह्या पेजला जाशाल। तुम्ही इथे हा इंटरफेस पाहू शकता। त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु सध्या जी आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे ती आपलं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे। हा जो दुसरा टॅब दिसतोय तो ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही जेव्हा ह्या न्यू रजिस्ट्रेशन टॅबला क्लिक करशाल तेव्हा तुम्ही पुढे जाशाल आणि तुमची नोंदणी करू। आता त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची विंडो दिसेल। ती याच्यामध्ये काही परीक्षेसाठी पूर्वपेक्षित अटी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही HSC किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा परीक्षा दिलेली असावी, हा एक अट आहे। त्यानंतर तुम्ही जर इतर ओपन कॅटेगरी सोडून इतर जातीचे असाल तर तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर या सर्व प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडत असाल, म्हणजे उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत असल्यास प्रमाणपत्र 31 मे 2000 पर्यंत व्हॅलिड असणे आवश्यक आहे। दिव्यांग उमेदवारांजवळ तुमच्याकडे कमीत कमी 40% दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। CET 2021 शुल्क खालीलप्रमाणे आहे। तर तुम्हाला ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 800 रुपये शुल्क पडेल। तुम्ही जर OBC, त्यानंतर VJNT, त्यानंतर NTD, NTB, NTC, त्यानंतर विशेष मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार जर असाल तर 600 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागेल आणि तुम्हाला संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन अर्ज नोंदणी भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचायची आहे। तुम्हाला इन्फॉर्मेशन बाउचर अवेलेबल आहे। त्यानंतर तुम्ही जो भरलेला अर्ज आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करूनच तुम्हाला शुल्क भरायचे आहे आणि त्यानंतरच तो व्हॅलिडेट कन्फर्म करायचा आहे। तो एकदा कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झालं असं मेसेज येईल। अर्ज भरण्यापूर्वी तुमच्याकडे काय असावं? तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर किंवा आईचा किंवा वडिलांचा किंवा मोठ्या बहिणीचा, मोठ्या भावाचा, काकांचा, तुमचा मामाचा नंबर असेल, तुमच्याकडे स्वतःकडे नसेल किंवा घरच्यांकडे नसेल तर तुमचे जे काही जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर तुम्हाला स्वतःचा ईमेल ID जनरेट करावा लागेल। तो सुद्धा नसेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा तुम्ही वापरू शकता। हे असल्यानंतरच तुमचं जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता।
कारण त्यावरच तुमचे OTP, इतर जे काही मेसेजेस आहे DTEचे ते सर्व तुम्हाला त्यावर भेटत जातील. आणि तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि OTP जे भेटणार आहेत ते कुणालाही शेअर करायचे नाही आहेत. जे फक्त तुमचा जो काही फॉर्म तुम्ही ज्याच्या थ्रू भरतायत, तुमचे जवळचे नातेवाईक किंवा तुमचा मित्र, त्यांनाच शेअर करा आणि तेही तुम्ही बरोबर असताना शेअर करा. त्यानंतर तुम्हाला छायाचित्र, स्वाक्षरी हे चांगल्या प्रतीचं अपलोड करायचं आहे. तसेच तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे mahaCET.org या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यायची आहे नवीन माहितीसाठी. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जर ह्या सर्व अटींना तुम्हाला ह्या सर्व अटी मान्य असतील तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड. मला पुढचं पेज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स म्हणजेच तुमचं नाव, इथे जे की 10वी किंवा 12वीच्या सर्टिफिकेट किंवा गुणपत्रिकेवर जसं आहे तसं भरायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं फक्त नाव, सरनेम बरोबर लिहायचं नाही आहे, आईचं नाव लिहायचं आहे, तुमचे जेंडर लिहायचे, मेल फिमेल ते जे काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर त्याचं परत एकदा कन्फर्म करायचं आहे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करताना, कारण की लेडीजसाठी आरक्षण आहे. एखाद्याचं चुकून मेलचं फिमेल झालं तर तिथे तुम्हाला खूप सारी अडचण येऊ शकते. त्यामुळे हे कन्फर्म करायचं आहे तुम्हाला. इथं भरलेलं परत एकदा कन्फर्म करायचं, जेणेकरून तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे अनावधानाने जर चुकी झाली तर त्यामध्ये तुमचं स्वतःचं नुकसान होऊ शकतं. तुमची जन्मतारीख जी काही 10वी 12वीच्या सर्टिफिकेटवर असेल किंवा तुमच्या याच्यावर असेल बर्थ सर्टिफिकेट, ती एंटर करायची. तुमचं रिलिजन तो तुम्हाला एंटर करायचा. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे जे आहेत याच्यापैकी कोणता रिलिजन असेल, बौद्ध असेल, तो रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर रिजन टू विच यू बिलॉंग, तुम्हाला त्या भागाचं इथं सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या भागातून आलेलं आहात. त्यानंतर तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम, काही मुलांचे वडील इन्कम टॅक्स भरतात, काही विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत, काही विद्यार्थ्यांचं बिझनेस आहे. हे सर्व पाहूनच आणि घरच्यांशी, तुमच्या आईवडिलांशी कन्सल्ट करूनच ही फॅमिली इन्कम भरा, कारण याच्यावर तुमच्या स्कॉलरशिपचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यानंतर तुमची भाषा निवडायची आहे तुम्हाला. आता आपले जे काही महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्या सर्वांची मराठी भाषा आहे. इतर राज्यातील विद्यार्थी असेल तर त्यांची जी काही मदर टंग आहे ती निवडायची आहे. राष्ट्रीयत्व तुम्हाला इंडियन असेल तेही निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, जो काही आता तुम्ही परमनंटली राहताय तो. आणि त्यानंतर पुढचा जो काही ॲड्रेस टाकायचा आहे तो तुम्हाला करस्पॉन्डन्ससाठी म्हणजे तुमचा पत्रव्यवहारासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो काही परमनंट ॲड्रेस असतो तोच करस्पॉन्डन्स ॲड्रेस असतो. तो जर असेल तर तुम्हाला इथे फक्त एक टिक करायची आहे. सर्व वरचा जो काही भरलेला डेटा आहे तो खाली येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID यात टाकायचा आहे आणि एक तुमच्या जो काही आवडीचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. बरेच विद्यार्थी पासवर्ड टाकताना किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या आवडीचे पासवर्ड टाकतात, तर विद्यार्थ्यांना इथे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की त्यांनी त्यांच्या आवडीचा आणि त्यांना लक्षात राहील असा, इतरांना कुणालाही क्रॅक करता येणार नाही असा पासवर्ड टाकावा आणि तोच पासवर्ड इथे भरावा. तो झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. नंतर तुम्हाला पुढचं पेज येईल, ते म्हणजे तुम्हाला OTP येईल. जो काही तुम्ही मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे त्याच्यावर एक OTP रिसीव्ह होईल. तो OTP तुमचा जो काही पुढचा स्टेप आहे त्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला हा पुढचा स्क्रीन येईल. जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा एंटर वन टाईम पासवर्ड, त्याच्यामध्ये तो OTP टाकायचा आणि इथं व्हेरीफाय म्हणायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे त्याचा मेसेज येईल आणि हा मेसेज तुम्हाला हा जो काय ॲप्लिकेशन नंबर आहे तो व्यवस्थित तुम्हाला एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवायचा आहे. त्याच्याबरोबर तुमचं पासवर्डसुद्धा टाकायचा आहे, लिहायचा आहे डायरीमध्ये. आणि हा पासवर्ड आणि ॲप्लिकेशन नंबर कुणालाही शेअर करायचा नाही. तुम्ही हा ॲप्लिकेशन नंबर घेतल्यानंतर तुम्हाला इथं आणखीन एक स्क्रीन टॅब दिसेल, तो म्हणजे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा विंडो दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जो की तुम्ही आता डायरीमध्ये नोंद केलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर तुम्हाला साइन इन म्हणायचं आहे. साइन इन केल्यानंतर पुढचीच त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे एक डाव्या साईडला काही टॅब आहेत आणि उजव्या साईडला हा एक स्क्रीन आहे, मोठा स्क्रीन. त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या. त्याच्यामध्ये स्टेप 1 आहे रजिस्ट्रेशन
अँड पर्सनल डिटेल्स ते तुमचं कंप्लीट झालेलं आहे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन. दुसरं आहे डोमिसाईल कॅटेगरी. तुम्ही इथं जेव्हा फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणता तेव्हा तुम्हाला ही स्टेप 2 ओपन होईल. त्यामध्ये तुमचे डोमिसाईल कॅटेगरी डिटेल्स भरायचे, क्वालिफिकेशन डिटेल्स, MSCET डिटेल्स, अपलोड फोटो अँड सिग्नेचर, अशाच सुमारे 10 स्टेप आपल्याला पार करायच्या आहेत. त्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाला असं गृहीत धरलं जाईल. आता तुम्हाला क्लिक करायचं आहे फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची विंडो दिसेल, ती म्हणजे डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहे. डू यू बिलॉंग टू स्टेट ऑफ महाराष्ट्र? आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का? आपल्याकडे जे विद्यार्थी MSCET देतात त्यातले 95 to 97% विद्यार्थी हे महाराष्ट्रातीलच असतात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर त्याला S म्हणा, नसेल तर नो म्हणा. कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला टाकायच्या. तुम्ही जेव्हा ह्याच्यावर तुम्ही S म्हणशाल महाराष्ट्राचे तेव्हा तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स जातील. त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी ओपन, SC, ST, DT, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SBC यापैकी एक कॅटेगरी निवडायची आहे. आता मी इथे तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी म्हणून बहुतेक मुलांच्या OBC किंवा इतर कॅटेगरीचं जे आहे ते सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्यामुळे मी ओपन कॅटेगरीसाठी हे फॉर्म भरण्याचं न घेता मी OBC कॅटेगरीसाठी घेतोय. तुम्ही इथे OBC सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला किंवा तुमची कोणती जी काही कास्ट आहे ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची असेल ती म्हणजे डू यू पजेस कास्ट सर्टिफिकेट? तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का? त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का? जी काही तुम्ही जात निवडलेली आहे त्या जातीची व्हॅलिडिटी आहे का? त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जर OBC कॅटेगरीचे असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हवं असतं. ठीक आहे. NT कॅटेगरीसाठी सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता असते. ते जे सर्टिफिकेट आहे ते 31 मार्च 2022 पर्यंत व्हॅलिड असायला हवे. त्याच्या अगोदर व्हॅलिडिटी असलेलं सर्टिफिकेट चालणार नाही. त्यानंतर तुम्हाला प्रश्न असेल आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी? तुमचं जर काही दिव्यांग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही यस म्हणायचं आहे. दिव्यांग नसाल तर तुम्ही नो म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही इथं डू यू पजेस कास्ट सर्टिफिकेट तेव्हा तुम्हाला ह्या सिलेक्टला क्लिक केल्यानंतर काही विंडो दिसतील, काही टॅब दिसतील. अवेलेबल म्हणजे सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे. अप्लाइड बट नॉट रिस म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे परंतु तुम्ही अप्लाय केलेलं आहे सर्टिफिकेटसाठी आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटलेलं नाही आहे, हा सुद्धा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आणि अप्लाय केलेलंच नाही, असे 3 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा नॉट अप्लाइड म्हणता तेव्हा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होता. तुमच्याकडं सर्टिफिकेट नाही आहे परंतु अप्लाय केलं आहे तर तुमचं ॲप्लिकेशन पार्शियली तुम्ही OBC कॅटेगरीची म्हणून किंवा इतर जो काही कॅटेगरी असेल ते म्हणून तुमचं कन्सिडर होणार आहेत. परंतु कंडिशन अशी आहे की ॲडमिशन सुरू व्हायच्या अगोदर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असायला हवं आणि ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीला गेला तर सेम ऑप्शन आहेत अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. आता तुम्ही जर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड जर केलं, बहुतेक विद्यार्थी अप्लाय केलेलं असतं आणि त्यांना व्हॅलिडिटी भेटलेली नसते, त्यामुळे मी हे कंडिशन घेतलेली आहे. तर तुम्ही जर अप्लाय केलेलं आहे आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटलेली नाही आहे तर तुम्हाला तो जो काय अप्लाय केलेल्याचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. ॲप्लिकेशनचा डेट इथे टाकायचा आहे. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी कोण आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे आणि त्या कास्ट व्हॅलिडिटीवर तुमचं नाव काय आहे किंवा कास्ट सर्टिफिकेटवर तुमचं नाव काय आहे. आणि त्यानंतरचा शेवटचा जो काही प्रश्न आहे डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तो तुम्हाला 31 मार्चपर्यंतचा आहे. त्यानंतरची विंडो येते ती म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात का? दिव्यांग असाल तर येस म्हणा, नसाल तर नो म्हणा. त्यानंतरची जी विंडो येते तुम्हाला हे जे डोमिसाईल आणि कॅटेगरी डिटेल्स आपण अपडेट केलेले आहेत. तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. क्वालिफिकेशन तुमचं HSCला परीक्षा दिलेली असावी किंवा तुम्ही HSC पास असावेत, हा क्वालिफिकेशन इथे आहे. तुम्हाला इथे SSCचे जे काही हॅवी पास SSC और इक्विवलेंट एक्झाम त्याची डिटेल्स पाहिजे, येस म्हणायचं आहे. तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं बोर्ड जनरली महाराष्ट्रात असतं. काही CBSEचे विद्यार्थी आहेत त्यांनी CBSEचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 10वीची टक्केवारी, तुम्हाला जे काही पर्सेंटाईल असेल त्याचं कन्वर्ट करून पर्सेंटेजमध्ये लिहा किंवा पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेजच टाका इथे. त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातनं परीक्षा पास झालेला आहात 10वीची, त्याचा डिस्ट्रिक्ट, त्याचा तालुका हा एंटर करायचा आहे आणि तुमच्या स्कूलचं नाव पूर्णपणे
एंटर करायचं आहे, अर्धवट नाव एंटर करायचं नाही. तर तुम्हाला दिसेल, तुम्हाला 12वीचे डिटेल्स एंटर करण्याची स्क्रीन दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली आहात का किंवा दिलेली आहेत का हे विचारलं जाईल. त्यामध्ये यस म्हणायचं. त्यानंतर तुमचं 12वीचं बोर्ड सिलेक्ट करा, त्याचं स्टेट सिलेक्ट करा, त्याचा जिल्हा आणि तालुका, आणि त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. त्यानंतर तुम्ही जाशा स्टेपला. त्याच्यामध्ये तुम्हाला करायचे एंटर तुमचे MHCETचे डिटेल्स. बहुतेक विद्यार्थी हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे चारही विषय शिकत असतात आणि बहुतेक विद्यार्थ्यांची चॉईस अशी असते की आम्ही चारही विषयांची CET देऊ. त्यावेळेला तुम्हाला बोथ PCM आणि PCBचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि काही विद्यार्थी फक्त पर्टिक्युलरली PCMचीच परीक्षा देणार असेल तर आणखीन एक ऑप्शन याच्यामध्ये आहे, तो PCMचा. आणि काही विद्यार्थी फक्त PCBची परीक्षा देणार असेल तर त्यांनी PCBचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुमचं मीडियम सिलेक्ट करायचं आहे क्वेश्चन पेपरचं, त्याला कन्फर्म करायचं आहे इंग्लिश म्हणून. त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर याच्यामध्ये काही स्टेट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बिहार आहे, छत्तीसगड आहेत, एक 7 ते 8 स्टेट्स आहेत. काही विद्यार्थी जर बाहेर काही कामानिमित्त गेलेले असतील आणि करोना महामारीमध्ये तिकडे अडकलेले असतील तर त्यांना तो एक ऑप्शन आहे की तिकडचं CET सेंटर निवडून तुम्ही तिकडेच परीक्षा देऊ शकता आणि तो ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. त्यानंतर त्या राज्यातील कुठलं CETचं सेंटर तुम्ही प्रेफर करता, त्यामध्ये जर महाराष्ट्रातील असेल तर तुमचा जो काही नेटिव्ह जिल्हा आहे, तुम्ही जिथं राहत आहात तिथला जिल्हा पहिला निवडा. त्यानंतर दुसरा तुमच्या घरापासून जो काही दुसरा जिल्हा जवळ आहे तो निवडा. त्यानंतर तिसरा, चौथा. आता नगरसाठी म्हटलं तर नाशिक, पुणे आणि औरंगाबाद असे 3 जिल्हे नगरच्या बाउंड्रीवर आहेत. त्यामुळे नगरचे विद्यार्थी आणि काही जे श्रीगोंदा, जामखेड किंवा शेवगाव, पाथर्डी या साईडला राहणारे विद्यार्थी बीडसुद्धा सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने हे जिल्हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदरच तुमचा जो काही छायाचित्र आहे त्याचा फोटो काढून ठेवावा लागणार आहे. सिग्नेचर जो आहे त्याचाही फोटो काढून तुम्हाला मोबाईलमध्ये स्टोअर ठेवावा लागणार आहे आणि तो फोटो तुम्हाला आणि अपलोड करायची आहे. ती अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे. ते सेव्ह आणि प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप येईल ती म्हणजे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर द प्रूफ ऑफ. त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करायचं आणि इथे ही अपलोड करताना एक लक्षात घ्यायचं की त्या फाईलची साईज 500 KB पेक्षा जास्त नको आहे. आणि फाईल टाईप्स इथे PDF, JPG, JPEG, PNG हे चालतील. ह्यापैकी तुम्हाला कोणत्याही फाईलचा टाईप असलेला चालेल आणि फाईलची साईज जी आहे ती 500 KB पेक्षा कमी असावी. तुमच्या आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्ही पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार कार्ड, रिसेंट आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय रिकग्नाइज स्कूल, कॉलेज. त्यानंतर बरेच काही असे डॉक्युमेंट्स आहेत की जे सगळ्यांकडे अवेलेबल असतात. त्यातलं एक डॉक्युमेंट तुम्हाला फोटो काढायचा आहे किंवा PDF फाईल बनवायची आणि तो इथे अपलोड करायचा आहे जेणेकरून तुमचा प्रूफ ऑफ आयडेंटिटी इथे सबमिट होईल. त्यानंतरची स्क्रीन येईल ती म्हणजे तुम्हाला प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट द इन्फॉर्मेशन. त्या अगोदर पेमेंट करावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा प्रूफ ऑफ आयडेंटिटी सबमिट करशाल तेव्हाच तुम्हाला प्रोसीड फॉर द पेमेंट हा एक विंडो येईल. आणि विंडो तुम्हाला जे काही डिटेल्स आहेत त्यानुसार तुम्हाला फीज भरावी लागणार आहे. प्लीज चेक द डिटेल्स फिल्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर मेकिंग द पेमेंट. तुम्हाला परत एकदा चेक करायचं आहे की तुम्ही डिटेल्स व्यवस्थित भरलेले आहेत का. जर तुम्हाला वाटत असेल की डिटेल्स नाही आहे व्यवस्थित भरलेले तर तुम्ही एडिट करू शकता आणि ह्या स्टेपला परत येऊ शकता. जर तुम्हाला वाटतं की भरलेली आहेत व्यवस्थित तर तुम्ही इथे यस म्हणा आणि पुढच्या स्टेपला. त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही तुमच्या फीच्या संदर्भात इथं सर्व भेटेल आणि त्यामध्ये तुमची ॲप्लिकेशन फीज असेल 1200 रुपये. तर ती फीज तुम्हाला भरायची आहे. तुम्ही कॅटेगरी चेक करा, तुमचं डिसॅबिलिटी चेक करा, अप्लाइड फॉर EWS ते सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे. तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असं आहात का, यस म्हणायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे ते म्हणजे पेमेंटच्या. इथे तुम्ही जेव्हा पेमेंटच्या स्टेपला प्रोसीड करता तेव्हा तुम्हाला इथं 2 ऑप्शन भेटतील. एकच ऑप्शन भेटेल ऑनलाईनमध्ये रेझर पेचं. तुम्हाला रेझर पेला सिलेक्ट करायचं आणि प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक विंडो दिसेल. यू विल बी डायरेक्टेड त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत. इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचा. यू विल बी डायरेक्टेड टू पेमेंट गेटवे फॉर पेमेंट थ्रू कार्ड नेट बँकिंग. आफ्टर सक्सेसफुल पेमेंट यू कॅन टेक द प्रिंट ऑफ रिसिप्ट फ्रॉम द पेमेंट हिस्ट्री लिंक गिवन इन द लेफ्ट साईड.
If payment becomes unsuccessful, then before making another attempt, please check your account. If amount has not been debited, then you can make another attempt to pay the fee. If account has been debited but payment is unsuccessful, then please wait for next 24 hours. If gateway will receive amount from the, then will update the status. आता जर तुम्ही पेमेंट केले आणि तुमचा जो काही पेमेंट अनसक्सेसफुल दाखवते आणि शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही थांबू नका, 24 तासाची वाट पाहू नका. तुम्हाला काय करायचं आहे की परत पेमेंट करून टाका, तुमचे डबल पैसे जातील. परंतु तुम्ही इन्श्युअर तुम्ही निर्धास्त राहाल की तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे. हे झाल्यानंतर पुढच्या स्टेपला जा. त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पेमेंटचा मोड, UPI, नेट बँकिंग, वॅलेट, EMI, पे लेटर. ह्यापैकी तुम्ही काही सिलेक्ट करा आणि त्यापैकी एक मोड वापरून तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सर्वच फॅसिलिटीज वापरतात. त्याच्यामध्ये OTP वगैरे येऊ शकतो. नेट बँकिंग वापरलं, UPI वापरलं तर तुम्हाला तुमचे तिथे कोड पासवर्ड असेल ते वापरायचे आहेत आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे केल्यानंतर तुमचा फॉर्म व्हॅलिडेट होईल आणि तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्याचं एक प्रिंट काढून तुमच्या स्वतःकडे ठेवायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला जे काही अधिकृत माहिती लागणार आहे ती तुम्हाला वेबसाईटवर भेटेलच. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मी प्राध्यापक कुठे आहे, माझ्याबरोबर डॉक्टर बर्दापुरे आहेत आणि आमची पूर्ण टीम आहे जी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी येथे उपस्थित आहे. आणि तुम्ही कोणताही क्वेरी असेल तुम्ही कॉल करा, तुमची प्रत्येक ॲडमिस करू. आणि अशा प्रकारे मी माझे हे जे काही विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी जे काही लेक्चर तयार केलेले आहेत त्याचा समारोप करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद.